बातमी नाशिकच्या राजकीय वर्तुळातून। आयारामांमुळे नाशकात भाजपची नाचक्की होते। भाजपात आलेल्या मामा राजवाडेंसह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे। सरकारवाडा गोळीबार प्रकरणी कारवाईला आता वेग आलेला आहे। भाजपात मामा राजवाडेंसह इतर आरोपींना या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे। कारवाई सुरू आहे। नाशिक पोलीस हे ॲक्शन मोडवरती आलेले आहेत। अतिशय कडक कारवाई मागच्या काही दिवसांपासून पोलीस हे नाशिकमध्ये करत आहेत। जे गुन्हेगार असतील किंवा तवालखोर असतील अशा लोकांवरती गुन्हे दाखल करून या लोकांना ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते पोलीस करत आहेत। इतकंच नव्हे तर ज्या काही मध्यंतरीच्या काळामध्ये गोळीबाराच्या घटना असेल किंवा अन्य घटना हे घडलेल्या होत्या, या घटनांमध्ये राजकीय नेत्यांचा सुद्धा हस्तक्षेप आढळल्याने याही लोकांना पोलिसांनी अटक केल्याने पोलिसांचं विशेष कौतुक हे नाशिककर करत आहेत। पण काही राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप आढळल्याने खळबळ सुद्धा जेत उडालेली आहे। भाजपाचे मुख्यतः काही माजी नगरसेवकांवरती गुन्हे दाखल करून ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने नुकतेच वेगवेगळ्या पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची सुद्धा या सगळ्या घटनांमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये हस्तक्षेप किंवा सहभाग आढळल्याने त्याही लोकांना हे ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे भाजपची कुठेतरी प्रतिमा मलिन होतोय का, अशा पद्धतीचा एक सवाल जो आहे तो कुठेतरी उपस्थित होतोय। आत्ताच नुकतेच ठाकरे गटाचे माजी महानगर प्रमुख हे मामा राजवाडे हे भाजपमध्ये गेलेले होते। त्यांना सुद्धा नाशिकच्या सरकारवाडा ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेल्या एका गोळीबार प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने ठाकरे गटाचे माजी उपनेते सुनील रागुल यांचे सुद्धा 2 पुतण्यांना खरं तर अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आत्ताच ठाकरे गटातून सुनील रागुल हे भाजपमध्ये गेलेले होते। त्यामुळे अशा पद्धतीचे जे आयाराम आहेत जे भाजपमध्ये गेलेले होते, या लोकांमुळे भाजपची प्रतिमा मलिन होतोय का, अशाही पद्धतीचा सवाल जो आहे तो कुठेतरी उपस्थित होतोय। काही आता भाजपचे वरिष्ठ नेते आहेत ते काय एकूणच निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे।